हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रितिका आगरे, रिदी ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आम्ही आलो आहोत ठाण्यामध्ये तुळजाभवानी मंदिराला भेट देण्यासाठी। ठाण्यामध्ये हे गणेशवाडी पाचपकाडी इथे मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं। हे नवीन मंदिर इथे झालेलं आहे। जर तुम्हाला तुळजापूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही इथे येऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता। एक छोटंसं आणि छान असं मंदिर आहे, पूर्ण दगडांचं बांधलेलं आहे आणि खूप असं छान अशा पद्धतीमध्ये ते मंदिर आहे, खूप सुंदर आहे। चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। मंडळी, मंदिरामध्ये जाण्यासाठी ठाणा स्टेशन पासून ऑटो अवेलेबल आहे। मीटर किंवा शेअर ऑटोने तुम्ही 10 मिनिटांमध्ये मंदिराजवळ पोहोचता। हे बाप्पा नाही ते इकडून घे, इकडून घे, सदा मंगल मंडळी, आम्ही मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवीची पूजा चालू होती, नंतर आरती चालू झाली आणि देवीचे ओटी भरून आम्ही छान असे दर्शन घेतले। आमचे दर्शन सुद्धा खूप छान झाले। मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे। मंदिराचे रिनोव्हेशनचे काम अजूनही थोडे चालू आहे। तर मंडळी, आता हे दादा आपले आहेत ना, ते आपल्याला थोडीफार माहिती या मंदिराची सांगणार आहेत। तर दादा, काय सांगाल या मंदिराची माहिती? आज पहिलं आपलं इथं होतं जुनं मंदिर, इथून तिथपर्यंत 25 वर्ष झाले। तर आता कसं आहे, थोडं आपल्या रस्त्यामध्ये टीएमसीच्या याच्यामुळे रस्ता याच्यामुळे आपण मंदिर या साईडला बांधलं, म्हणजे आपलं मंदिर जुनं इकडेच होतं। पण त्याच्यानंतर मग आपण मंदिराचं काम मागच्या बाजूला चालू ठेवलेलं। 5-6 वर्ष झालं मंदिराचं काम चालू होतं इकडे। मग आपण सर्व बँगलोर तुळजापूरवरनं हे दगड एका पाषाणामध्ये एका दगडामध्ये आपण एक बनवून घेतलं। मग तिथनं कर्नाटकवरनं साऊथ मधून आपण माणसं आणून इकडे सर्व पोरीचं काम करून घेतलं सर्व। त्याच्यानंतर मग आपलं जी मूर्ती होती ना जुनी, तीच मूर्ती इथं आपण समुद्रातलं पाणी, तलावातलं पाणी, बावडीतलं पाणी, पावसाचं पाणी साठवून देवीला पूर्ण आहे ना, देवीला आणि कळसाला आपण ते पूर्ण असं कुंड बनवून त्याच्यामध्ये आंघोळ घालून आपण इथं पूर्ण असे मिरवणूक पहिले आधी काढली आपण देवीची पूर्ण अख्खी ठाण्यामध्ये। त्याच्यानंतर मग आपण मग इथं मूर्ती स्थापना केली, पूर्ण एकदम आवाहन वगैरे करून बाहेरनं गुरुजी मागवले, सर्व भरपूर मोठं आवाहन करून मग आपण इथं स्थापना केली मंदिराची। अक्षय तृतीयाला कधी उद्घाटन झालंय? अक्षय तृतीयाला 30 एप्रिल। एक महिना तोपर्यंत आपलं मंदिर हे बंद होतं। तर दादा, इथे कसं येऊ शकतो म्हणजे ठाणा स्टेशन वरून? तुम्ही जर रेल्वेने आले ठाणा स्टेशन वरून तर तिकडनं आपल्या इथं याला शेअरिंग ऑटो पण आहे। शेअरिंग ऑटो 15 रुपये घेते। मग एखादा किंवा 2 माणूस असेल तर शेअरिंगने आले तर तुमचे 30 रुपये होणार। मीटरने आले तर तुमचे जास्तीत जास्त 40 रुपये होतात। 40 रुपयाच्या वर होत नाही। 5 ते 4 मिनिटं तुम्हाला रिक्षावाले इथं सोडतात। चालत आले तर तुम्ही 10 मिनिटांमध्ये इकडे येतात। 10 मिनिटांमध्ये चालत म्हणजे इकडे आपण हा पूर्ण अख्खा एरिया येतो नौपाड्यामध्ये। ठाणा स्टेशन पासून ते इथपर्यंत अख्खा एरिया येतो नौपाड्यामध्ये। बाजूला टीएमसी ऑफिस आहे। तुमचं नाव? किरण अनिल पवार। किती वर्षापासून स्टॉल आहे तुमचा? 25 वर्षापासून। मंडळी, तुळजाभवानी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही ऑटो पकडून इस्कॉन टेम्पलला भेट दिली। तुळजाभवानी मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावरती इस्कॉन टेम्पल आहे।
आता आपण आलो आहोत ठाण्यामधील इस्कॉन टेम्पल मध्ये, श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये. आणि हे माझ्या मागे बघता हे आहे भव्य दिव्य असं राधाकृष्णाचं मंदिर. खूप छान असं मंदिर आहे आणि खूप मोठं आहे मंदिर हे. जो महान भक्त हैं वो ये भी कमरे होते कब ऐसा दिन आएगा अपराध शुद्ध नाम, कब हम शुद्ध नाम का जप करेंगे. तो जो भक्त वास्तविक ध्यानपूर्वक जप करते हैं वो कमरे से नहीं करोगे. जिस प्रकार जो अच्छा पाचक है, अच्छा पाचक वो है जो बनाते हैं अच्छी तरह, वो बड़े प्रेम से बनाते हैं, भगवान के रूप अभिषेक करते हैं. किंतु कभी उनको इच्छा होगी और भी कुछ करो, और भी कुछ करो, इतनी कभी तो कर गई है जिसका ये नहीं नॉर्मल अंडरस्टैंडिंग वेरी नॉट सो मच फाइट विद द पीपल. थोड़ा बात करने से समझ जाते हैं. अगेन टीचिंग ओवर देयर टीचिंग मंडळी, या व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करतोय. नेक्स्ट व्हिडिओ घोडबंदर फोर्टचा येतोय, तो नक्की बघा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असाच सपोर्ट आम्हाला करत राहा. धन्यवाद.